आता एक मोठी बातमी आहे। अभिनेता सलमान खान यांच्या घराबाहेर गोळीबार झालाय। दुचाकीवरती आलेल्या 2 अज्ञातांनी फायरिंग केल्याची माहिती आहे। वांद्रेमधल्या घराच्या बाहेर 3 राऊंड फायरिंग झाल्याची माहिती आहे। पहाटे 4:45च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। गणेश। अमोल, पहाटे 4:45 वाजताची घटना आहे। सलमान खान त्यावेळेस घरी होते का याबद्दल अद्याप काही स्पष्टता नाही, पण असल्याची माहिती मिळते। आणि 2 जण मोटरसायकलवर आले, त्यांनी हेल्मेट घातलं होतं आणि घराबाहेर जो रोड आहे तिथून त्यांनी 3 राऊंड फायर केलं हवेत आणि तिथून ते पळून गेले। आता पोलीस त्यांच्या मागावर आहे आणि सीसीटीव्ही चेक केलं जातं की हे 2 ज्या बाईकवर आले होते त्याचा नंबर काय, यांची आयडेंटिटी काय किंवा कुठपर्यंत गेले होते आणि त्यांना पकडण्यासाठी आता पूर्ण प्रयत्न सुरू केले गेले। आपल्याला माहित असेल की सलमान खान याला लॉरेन्स बिश्नोई, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई त्याच्याकडनं थ्रेट आहे, यामुळे त्यांना जेट सिक्युरिटी दिली गेली आहे। त्याचबरोबर लॉरेन्स बिश्नोईनं एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये असं म्हटलं होतं की सलमान खानचा बदला तो घेणार आहे आणि सलमान खानवर हल्ला करणार आहे। आणि यामुळे पोलिसांनी किंवा पोलीस यंत्रणांनी सलमान खानला सिक्युरिटी दिली होती आणि हा धोका पाहताच त्यांना ही कॅटेगरी दिली होती सिक्युरिटीची। पण आज फायरिंग झालेली आहे आणि पोलिसांचं म्हणणं आहे की हे फक्त एक वातावरण निर्मिती केली जाते किंवा सलमानला घाबरवण्यासाठी केलं जातंय किंवा लॉरेन्स बिश्नोई गँगकडनं दहशत पसरवण्याचा प्रयत्न आहे। यामुळेच हवेत फायरिंग करून ते पळून गेले। लवकरच या दोघांना अटक करण्यात येईल असा पोलिसांचा विश्वास आहे। यामुळे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर नेटवर्कच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे। सलमान खान त्यावेळेला घरी असल्याचं बोललं जातं, मात्र याला अद्याप कोणी अधिकृत दुजोरा दिलेला नाहीये आणि ह्या सिक्युरिटी थ्रेटला पाहता मुंबई पोलीस अलर्टवरती आहे। सलमानच्या घराच्या बाहेरची सुरक्षा वाढवली आहे। त्यासोबतच सलमान जिथे शूटिंगला जाणार आहेत किंवा त्यांच्या पनवेलच्या फार्म हाऊसला देखील पोलिसांनी सिक्युरिटी वाढवण्याचे निर्देश दिलेले आहेत, कारण अशा प्रकारे फक्त दहशत पसरवण्यासाठी कृत्य केले जाऊ शकतात। आणि सलमानना देखील आता याबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकारी संपर्क करून त्यांना त्यांच्या सिक्युरिटी संदर्भातलं किंवा त्यांच्या कार्यक्रमाचं नियोजन पोलिसांशी संवाद करून करावा अशा प्रकारची विनंतीही केली गेली आहे। निश्चित धन्यवाद गणेश या संपूर्ण माहितीबद्दल। तर सलमान खान यांच्या घराबाहेर आज 2 दुचाकीस्वारांनी हवेमध्ये गोळीबार केला। हा दहशत माजवण्याचा प्रकार असल्याचा पोलिसांना संशय आहे। सीसीटीव्हीच्या माध्यमातून ही गाडी नेमकी कुणाची आहे, हे दोघे जण कोण आहे याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत आणि पोलिसांनी या ठिकाणी आपला बंदोबस्तही वाढवलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।